हात धर ना तिचा. दादा कम ऑन. आता एक पाय मागे आणि लांब जा. येस. आणि मग हात ओपन. ह्याची खरंच गरज आहे का? म्हणजे अहो तुमच्या डान्सला एकदम सुंदर एंडिंग मिळेल. करा ना, छान वाटेल. कर रे. लास्ट स्टेप आहे. असं बंद आहेत हात. ओपन करा. मस्त 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 मस्त. चला, शेवटी संगीतची सगळी तयारी झाली. डान्स बसले. ना मला आता असं झालंय कधी एकदा या दोघांचं लग्न होत आहे. आता फक्त काही तास. आरती, बघितलंस ना किती उतावीळ झालाय ते. बाकी काही म्हणा, आपल्यामध्ये जर सगळ्यात बेस्ट डान्स कोणाचा बसला असेल ना, तर तो म्हणजे वेदांत आणि अमूल्याचा. खरंय. हो म्हणजे काय, दोघं काय नाचतात. तुला सांगू का, या दोघांचं ना सगळं छान होणार आहे. कारण यांची जोडी आहेच मुळी 36 गुणी जोडी. सुमन, ही घे विक्रांतची उष्टी हळद. आता आरतीला हळद लावा. कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची काली बघा हळदी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतो तो चालली.
पप्पीला पण. बरं अण्णा, मला एक विचारायचं होतं की उद्या लग्न आधी करूयात की या दोघांचा साखरपुडा? नाही, आपलं ठरलंय ना, आधी या दोघांचं लग्न, मग वेदांत आणि अमूल्यचा साखरपुडा. तसंच करूया. काय रे, तुम्हाला दोघांना चालेल ना? हा, अरे म्हणजे काय, चालेल ना. मला तर वाटतं धावेल. हो ना रे? हा? अण्णा, सुमन, बघितलंत ना, हळद लागली सुद्धा. हो. आता उद्या साखरपुड्या करण्याची गरजच नाही. उद्या ना दोघांचं डायरेक्ट लग्नच लावून देऊयात. काय? आमची काही हरकत नाही. नमस्कार. तुमचीच वाट बघत होते. या ना. पुरुषोत्तम, तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ये. बरं, इकडे नको. तिकडेच जाऊया आपण. नाही, मी बसतो इथे. अरे, तिकडे संगीत चालू आहे. नाही, मी इथे ठीक आहे. असं काय, नाचगाणी चालू आहे. चल ना, पण तुला पण नाचायचंय, गायचंय. अरे नाही. खरं सांगतो मी. पुढे बसा ना. चला. नाही, इथे ठीक आहे. तुम्ही सांगा. हो, मी बोलते त्यांच्याशी. अण्णा, तुम्ही व्हा पुढे. बर, आम्ही वाट बघतोय. ये लवकर. होय. बसा ना पुढे. नाही, इथे ठीक आहे. अहो, काय करताय? बरं, ठीक आहे, मी सरबत पाठवते. हो. तर आता आपल्या सगळ्यांसाठी ना एक सरप्राईज असणार आहे. गेस करा काय असेल. कम ऑन, गेस करा ना. आई, नाही नाही, माझा नाच नाहीये. नाही नाही, मी नाही. आजी आजी आजी. पुढचा डान्स असणार आहे आपले लाडके अण्णा आणि सुमन मावशी. जोरात टाळ वाजवा त्यांच्यासाठी. मावशी, कम ऑन मावशी. मावशी, प्लीज प्लीज प्लीज. मावशी 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 मावशी. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. नाच अडवी
की जीव माझा भुलला ग लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू हित नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग कधी काय कळलंय तुला? काय कळलंय तुला काय? खरं तर मला खूप आधीच कळलंय, पण मी बोलायला जरा उशीर केला. ठीक आहे, तुला आता कळलंय तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हे बाकी कोणालाच कळायला नको. असं कसं? मी सगळ्यांना गाजावाजा करून सांगणार आहे. वेळ लागलाय का तुला विक्रांत? सगळ्यांना कळलं तर वाट लागेल. वाट काय लागेल त्यात? एक मिनिट, काय कळलंय तुला आणि काय सांगणार आहेस तू सगळ्यांना? हेच की दादा आणि अमूल्याने आपल्यासाठी खूप काही केलंय. अगं ते एकमेकांच्या प्रेमात पडले, साखरपुडा करायला तयार झाले, म्हणूनच आईने परमिशन दिली ना लग्नाला. मग ठीक आहे. अरे मग ठीक आहे काय? आपण थँक्यू म्हटलं पाहिजे त्यांना. तू पण म्हण. हा विक्रांत रिलॅक्स, तुमच्या भावना पोचल्या. आणि टुमॉरो इट्स अ बिग डे. दोघांनी जा आराम करा, उद्या फ्रेश दिसायचं. गुड नाईट. बाय द वे, तुम्ही दोघं पण रेडी राहा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी पण खूप स्पेशल आणि महत्वाचा आहे ना. बारा तास. अमूल्य, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. मी करतो काहीतरी. नाही होणार आपला साखरपुडा. गेला 1 महिना मी हेच ऐकते वेदा, आणि आता तर साखरपुड्याला काही तास बाकी आहेत. अजूनही तुला असं वाटतं की तू काहीतरी करू शकशील? महिन्याभरात काही होऊ नाही शकलो, एका रात्रीत काय करणार आहेस तू? माहित नाही मला, काहीतरी करेन मी. अमूल्य, मला तुला हर्ट नाही करायचं. मी ऑलरेडी खूप हर्ट आहे. हे बघ, माझं मला माहिती आहे हे खोटं हसू घेऊन मी कशी फिरते. मनात असंख्य विचार सुरू आहेत, मला खूप टेन्शन आलंय, आतमधून रडू येतंय, पण नाही रडू शकत. मला नाही करायचा हा साखरपुडा. आपलं एकमेकांवर प्रेम नाहीये, नाटक करत होतो ना आपण. सर्व तयारी झालेली आहे, नवरी मुलीला बोलवा. बोला गुरुजी. काय असते काय बघताय सगळे? मीच आहे नवरी मुलगी. सारिका, काय चाललंय तुझं? वेदांत, अरे असं काय करतोस? माझं आणि विक्रांतच लग्न होणार होतं ना, हो की नाही विक्रांत? सारिका, बावळटेस का तू? काय चाललंय? विक्रांत, हे बघ प्लीज, तू चिडू नकोस ना. बघ, तुझं आणि आरतीचं लग्न नाही होणार आहे.
तुझं आणि माझं लग्न होणार आहे. ओके सारिका काय करतेस तू हे? सारिका बघ, आज खूप चांगला दिवस आहे. निदान आजच्या दिवशी तरी असं वागू नकोस बाळा. चल चल खाली ये, चल. आई तू तरी सांग तिला. सारिका काय बोलतेस तू? चल घरी चल. मम्मा मम्मा मी आता डायरेक्ट विक्रांतच्या घरी जाणार आहे. लग्न करू, गृहप्रवेश करू. ओके ओके नाही विक्रांत? सारिका प्लीज स्टॉप इट. सारिका हा काय वेडेपणा आहे? चल घरी चल. मम्मा प्लीज प्लीज रिलॅक्स, चिल. अगं पण विक्रांतशी लग्न केल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये. दिदम बल्लाळो मुरुडम विनायकम. वधूवरील शुभ लग्न सावधान. ओम लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण देवाय नमो नमः. आता वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची प्रथा पूर्ण करावी. आता आपण सप्तपदीला सुरुवात करूया. पहिलं वचन, आम्ही दोघेही आयुष्यात एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ. आम्ही दोघंही आयुष्यभर एकमेकांना सुखदुःखात साथ देऊ. 5वं वचन, तू कष्ट करून माझ्या इतका हुशार आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा माझ्या इतकी उंची गाठण्याचा प्रयत्न करशील. मान्य? हो. 6वं वचन, तू कायम मला आनंदी ठेवशील आणि त्यातच स्वतःचा आनंद आणि स्वतःचं समाधान मानशील. बोल, मान्य? हो. 7वं वचन, तू या सगळ्या वचनांची मनोभावे पूर्तता करशील आणि त्यामुळेच आपला संसार सुखाचा आणि आनंदी होईल. मान्य? झाली 7 वचन? अजून काही राहिलंय? हो. काय? आय हेट यू. वेदांत साखरपुडा आहे रे तुझा आज. आजी तू नको काळजी करूस, मी बघतो. इन्स्पेक्टर साहेब ऐका ना, मी विनंती करते तुम्हाला, साखरपुडा होऊ देत ना. साखरपुडा आहे हो याचा आज. नाही, ते शक्य नाही. त्यांना आमच्यासोबत ताबडतोब घेऊन जावं लागेल. चला. एक मिनिट सर, तुम्ही कोणीच काळजी करू नका. अहो मुळात मलाच माहित नाही काय झालंय नेमकं. अँड आय एम व्हेरी कॉन्फिडेंट माझ्या कुठल्याच साईटवर हलगर्जीपणा केला जात नाही. सो डोंट वरी, मी बघतो. दादा अरे विक्रांत, हे बघ, तुम्हा दोघांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तो दुःख करायचं नाही. दादा पण आई, आजी, आरतीचा गृहप्रवेश व्यवस्थित झाला पाहिजे.
हे जे काही आहे ते मी बघतो. इन्स्पेक्टर चला. चला. काय काय अमूल्य तुंपलवार, दिलेला शब्द पाळला की नाही? नाही होते आपला साखरपुडा. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेदांत, अरे तू एक रात्र जेलमध्ये राहण्यापेक्षा आयुष्यभरासाठी झालेली जन्मठेप चालली असती मला. काय म्हणालीस तू? चला आता चला. एक मिनिट. मूल्य, वेदांत वानखडे शब्दाचा खूप पक्का आहे. एकदा का शब्द दिला की दिला. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर जान जाए पर वचन ना जाए. सुमन, तुम्ही कितीही माझ्यापासून चेहरा लपवलात तरी तुम्ही आत्ता रडताय. तुमच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येते. हे मला कळणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? बरं, आत्ता या क्षणी तुम्ही रडायचं नाही असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. कारण लेक सासरी गेली आहे आपली. किती नाही म्हटलं तरी आई बापाचे डोळे हे पाणावणारच. अमूल्या आज पाठराखीण म्हणून तिकडे गेलीये, पण आज ना उद्या ती पण जाणार ना. हेच तर आयुष्य असतं. आयुष्याचं चक्र यालाच म्हणतात ना सुमन. हा, खरं सांगू का, लोक म्हणतात की लग्नानंतर लग्न झालेल्या व्यक्तीचं आयुष्य नव्याने सुरू होतं. पण मला तर वाटतं ना, मुलीचं लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुलीच्या आईबापांचं आयुष्य नवं सुरू होतं. आपली लेक आता आपल्या सोबत राहणार नाही. ती आपल्या हाकेला ओ देणार नाही. आपल्या डोळ्यासमोर असणार नाही. इथून पुढे या सगळ्याची सवय करून घ्यायची. मला तर वाटतं जगातले सगळ्यात कणखर जर कोणी असेल ना तर ते मुलीचे आईबाप असतात. म्हणजे आपल्या पोटच्या पुरीला दुसऱ्याकडे पाठवायचं आणि ते आनंदाने पाठवायचं. धाडसच लागतं नाही का? आता आरती नाही याची सवय करून घ्यायची. आणखीन काही दिवसांनी अमूल्यही नसेल, त्याची सवय करून घ्यावी लागेल. मला खरं तर तिकडे हॉलमध्ये तुमची चिंताच वाटत होती. का? हा, कारण म्हणजे तुम्ही जर तिथे रडला असतात तर माझं काय झालं असतं. नाही, मी तर ठरवलं होतं हॉलमध्ये नाही रडायचं. पण खरं सांगू का, हे पोलीस आले, वेदांतला अटक झाली, या दोघांचा साखरपुडाही होऊ शकला नाही, तेव्हा खूप भरून आलं होतं. पण बरं केलं, रडला नाहीत, बरं केलं. नाही तर नागपुरात पूर आला असता. काय हो, तुम्हाला कधी कशी चेष्टा सुचते? चेष्टा करू नाही तर काय करू मला सांग. खरं सांगू का, म्हणजे खरं तर जगातल्या प्रत्येक नवऱ्याला ना बायकोसाठी कधी ना कधी विदूषक हे व्हावंच लागतं. काय म्हणजे स्वतःचे अश्रू लपून आपल्या माणसाला हसवण्यासाठी. काय चाललंय तुमचं? काय म्हणजे आलो आम्ही असं टाइमपास थोडासा. हे काय टाइमपास करायची होय का? हो. आरती, सॉरी आरती वहिनी, कशी आहेस तू? हा, काय म्हणते? सध्या ही वेळ आहे का चौकशी करायची? तुम्ही उद्या बोला ना.
हे बघा, आम्हाला झोपू द्या, आम्ही थकलोय. थकलो तर आम्ही पण आहे. हो ना. आणि अरे त्याचं काय झालं, आम्ही गेलो होतो शांतपणे आमच्या रूम मध्ये झोपायला, पण अरे प्रॉब्लेम असा झालाय की आमच्या सगळ्यांच्या रूम मधले एसी बंद झालेत अचानक. आणि आज किती गरम होत आहे. हो ना आरती. आणि म्हटलं आता तुमच्या रूम मध्ये छान एसी आहे, गार वाटतंय, तरी तर येऊन बसूयात थोडा वेळ. हो ना. हो. आणि माझं कसं आहे ना विक्रांत, मला ताईच्याच बाजूला झोपायची सवय, त्यामुळे मग मी तरी ताईच्याच बाजूला झोपे ना. हो हो चालेल. बेस्ट. तसंही मला अमूल्य बाजूला असल्याशिवाय झोपच येत नाही ना. विक्रांत, तुझ्याकडे पत्ते आहेत का रे? चला आपण पत्ते खेळूयात. ए हो, मस्त आयडिया आहे. मस्त मेंढीकोट खेळूया आपण. हा ये चुलीत गेले तुमचे पत्ते. तुम्ही निघा इथून. चला. नाही जाणार आम्ही. काय करणार आहेस तू? आद्या, हे बघा मी. अरे नाही विक्रांत, तू तर गप्पच बस. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण सगळेजण आज इथेच बसून रात्रभर मस्त गप्पा मारूयात. अरे काय निघा सगळ्यांनी इकडनं. अरे चाललंय काय तुमचं? आजी बघ ना, आद्या कशी छळतेय मला. आद्या काय हे? आजी अगं ते असंच आलो आम्ही, म्हणजे मजा थोडीशी, टाइमपास. ओके ओके ओके, करा मजा करा. आणि एक सांगू का आद्या, तुम्ही लोक पण ऐका. थँक्स यार. आणि सर, पुढच्या वेळेस मला अरेस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेव, VW इन्फ्राच्या कोणत्याच साईटवर अपघात होऊच शकत नाही, कारण आम्ही आमच्या वर्कर्सची खूप काळजी घेतो. चला येतो. थँक्यू. बघा, मी म्हंटल होतं ना तुम्हाला सगळ्यांना, वेदांत काही तासातच परत येईल. चल वेदांत, मी निघतो. अरे ब्रेकफास्ट करून जा ना. नाही नको, मला लेट होतोय. बाकी आपलं बोलणं झालंय त्याप्रमाणे मी माहिती काढून भेटेनच तुला. अँड थँक्स वन्स अगेन. अरे बस काय, मित्राची लाज काढतोयस काय? बरं, येतो मी. नमस्कार. आरती, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे तू सॉरी का म्हणतोयस? तुझ्या गृहप्रवेशाला मी नव्हतो ना, म्हणून. हे बरं, तुम्ही मला मिस केलं की नाही? ऑफकोर्स मिस केलं. अरे आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं, पण आमच्यापेक्षा जास्ती अमूल्यांनी तुला मिस केलं. हो ना दादा? यार तू असायला हवा होतास. मी उखाणा घेतला माहितीये. अरे काय सांगतोस, उखाणा? अरे वा. बरं मी काय म्हणतो, आता वेदांत आलाय तर सेलिब्रेशन व्हायलाच हवं, हो की नाही? करेक्ट. आता कडूला कडू नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? वागतोसच कडू. आता सुद्धा बघ ना, न सांगताच निघाला आपला. ते मला वाटलं तुझ्याकडे वेळ नाहीये माझ्यासाठी. मला विचारलंस तू माझ्याकडे वेळ आहे की नाही? धरलंस ना गृहित. हेच मला आवडत नाही तुझ्याबद्दल. तू आहे ना, तू मला खूप गृहित धरतोस. बर, लक्षात ठेवेन. अमूल्य, तू पण लक्षात ठेवा. काय? दिलेला शब्द पाळला. कोणता शब्द? आपल्याला साखरपुडा नाही करावा लागला. वेदांत, खरं खरं सांग, आपला साखरपुडा होऊ नये म्हणून तूच हे सगळं नाही घडवून आणलं? अगं तू नाही. हो, ऍक्च्युली मीच सगळं घडून आणलं. पेपरमध्ये पण मीच छापून दिलं. मला काय, मी काही करू शकतो ना. मी तर सगळ्यांना खिशात घेऊन फिरतो. तुम्ही काही करू शकतो, बरोबर ना? तुम्हा श्रीमंत माणसांचं काय सांगायचं? तुम्ही खरंच काही करू शकतात ना. तुला नीट बोलताच येत नाही का? तूच वाकड्यात शिरतोस.
आता सुद्धा मी सरळ सरळ विचारलं ना तुला मला काय वाटलं ते. त्यात काय एवढं? मी गोंधळलोय, तो मला कळत नाही. इथं तू नेहमीच असत. काय गोंधळ आहे ना? सोड, मी निघतोय. तुला आनंद झाला ना? बस. थांब. काय झालं? मी स्पष्ट सांगितलं तुला की मला तू एक रात्र सुद्धा जेलमध्ये राहायला नको. म्हणजे की तू एक रात्र जेलमध्ये राहण्यापेक्षा नाही आयुष्यभर तुझ्या कैदेत राहिलेलं चाललंस. आता ह्याचा अर्थ आहे ना, तू घरी जाऊन डिक्शनरी मध्ये शोध. ताई, अशी सेंटी नको न गं होऊस. हे बघ, असं थोडीच आहे की तू ह्या घरात परत कधी येऊच नाही शकत. असं नाही ग, पण आता हे घर फक्त घर राहिलेलं नाही. माझ्यासाठी माझं माहेर झालंय. माहेरी 4 दिवसापेक्षा जास्त कुठे राहायला मिळतं. कसं असतं ना, कित्येकी वर्ष आपण ज्या घरात राहिलो ते घर एका क्षणात मागे सुटून जात. आता या घरावर आपला हक्क राहत नाही. आपण नव्या घरात जगतोय. हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, एक मुलगी इथे, कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, आयुष्यच बदलून जातं ग. पण मला अजून एकदा म्हणायचं, थँक्यू सो मच. गेट आउट. अरे दादा, निघ इथून. अरे हे बघ, तुला कळत नाहीये. हे बघ, हा दिवस आहे ना, हा तुझ्या विक्रांत मार खाशील आता. परत थँक्यू म्हणालास तर इडियट. बरं ठीक आहे, पण मला अजून एक काम आहे. काय? मला सांग ना, मी आणि आरती फिरायला कुठे जाऊ? अच्छा, तर हे काम होतं तुझं? हे नाही, मी थँक्यू म्हणायला आलो होतो. मी म्हंटल ना, मला अजून एक काम आहे. म्हणजे मी थँक्यू, मी मनापासून थँक्यू. कळलंय. विक्रांत, मला सांग, तुम्ही फिरायला जाताना मला घेऊन जाणार आहात का? नाही. स्वतःच ठरवणं कुठे जायचंय ते. आणि आता लग्न झालंय तुझं, तर स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला शिक. हो, पण तू मला सजेशन देऊच शकतोस ना. आणि तूही आरतीला विचारू शकतोस ना. नाही, मला तिला सरप्राईज द्यायचंय. विक्रांत, मला ना यातलं काही कळत नाही, तुला तर माहितीच आहे ना. तर तुम्ही ठरवा, जिथे जायचंय तिथे जा. इंडियामध्ये जा, बाहेर जा, कुठेही जा. मला फक्त सांग किती खर्च होणार आहे आणि बुकिंगचं काय ते मी करून देतो. इंडियातच जातो. बाहेर जायला तसंही आता वेळ नाही एवढा. ओके. आता काय? दादा, इंडियात कुठे जाऊ पण मी? काय डिलीट केलं असेल अमूल्याने? काय डिलीट केलंस? नाही, काहीच नाही. सांग ना, काय डिलीट केलंस? सांगितलं ना, काही नाही. सांग ना प्लीज. बरं ऐक, आपला साखरपुडा झाला नाही त्यावरून मगाशी मी ताईशी बोलत होते, तर ती अशी म्हणाली की चांगली संधी आहे. आई अण्णांना सांगून टाक की ताई आणि विक्रांतच्या लग्नासाठी आपण हे प्रेमाचं नाटक केलं होतं. असं काही करू नकोस.
का? अरे नंतर खूप कठीण होऊन जाईल सगळं. असं काही करू नकोस. मला भेटून बोलायचंय तुझ्याशी या विषयावर. कधी बोलणार आहेस? आणि आता काय राहिलंय बोलायचं? हवं तर आत्ता येतो. आत्ता वाजलेत बघ किती. अमूल्य लवकरात लवकर बोलायचं. आत्ता नको तर उद्या पहाटे 5 वाजता येतो. तू बरा आहेस ना? अमूल्य ऐक माझं, आपण एकदा बोलूया. हवं तर आपण सकाळी ऑफिसला भेटून बोलू. ऑफिसमध्ये बोलूया, कारण तुला मला बाहेर भेटायचं नाहीये ना. मग भेटून एकत्र तुझ्या घरी. नूतन, काय त्रास आहे ग तुला अमूल्याचा? का? काही म्हणाले का मी? नाही, माहिती असलेलं बरं म्हणून विचारलं. मला तर कधी एकदा अमूल्य या घरची सून म्हणून या घरात येते ना असं झालंय. काय तायडे, येणार आहेत ना आमचे विक्रांत जीजू? अर्थातच यायलाच हवं त्याने. हा म्हणा, त्याला तरी कुठे करमणार आहे तुझ्याशिवाय. अमूल्या, एक चान्स नको सोडवा चिडवायचा. नाहीच सोडणार. आली मोठी ए मुलीनो, काय गप्पा मारत बसलाय ग? केवढी तयारी राहिली अजून? आई अगं काय झालं? अगं विक्रांत पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे, त्याच्या आवडीचं सगळं करायला हवं. आई अगं पहिल्यांदा कुठे येतोय तो? जावई म्हणून पहिल्यांदाच येतोय. बरं मी जाऊन येत आहे. तू कुठे चाललीयस? आई ते ऍक्च्युली ऑफिस मध्ये एक महत्वाचं काम आहे. आई डोंट वरी, मी तासाभरात येईन. अमूल्या, ताईच्या लग्नासाठी 1 आठवडा सुट्टी काढता येत नाही तुला? बाई हेच का प्रेम? काय ग तू? आई अगं ती म्हणते ना ती जाऊन येईल 1 तासात. येईल. घाल, तू तिला पाठीशी घाल. बघितलं, 2 बहिणों का प्यार. हो ग बाई, पण लवकर जा आणि लवकर ये अमूल्या. आई अगं डोंट वरी, हे बघ मी अशी गेले आणि अशी आले. नुसतं म्हणू नकोस. आज जर का वेळेवर आली नाहीस ना तर असे धपाटे खाशील ना. चल चल चल, बाय 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 बाय. चल, मी तयारीला लागते. मी काय करू? तू आज काही काम करायचं नाहीस. त्यात काय एवढं? बस ग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर, तुम्ही आज ऑफिसमध्ये? नाही म्हणजे तुम्ही येणार नव्हतात ना आज? जाऊ परत? नाही तसं काही नाही सर, तुम्हाला बघून उलट मला आनंदच झालाय. म्हणजे लवकर बोलायचं. सर मग काही मीटिंग प्लॅन करू का आज? नाही, मी फक्त 1 तासासाठी आलो. 1 तासासाठी? महत्वाचं काम. सर माझ्याकडे मग डॉक्युमेंट्स सह्या करायला, मी ते घेऊन येतो. तुझी ऐक, जर काही महत्वाचं असेल तरच आते, नाही तर नाही. अहो सर, सर चला मी तयार आहे, मी निघतो. घाई झालेली दिसते मला. मी तुला कुठं काय म्हणाले? आजी, मला काही कळत नाही असं वाटतंय का तुला? बरं ते जाऊ दे, मला सांगा तिकडे आरतीकडे जाऊन करायचं काय असतं? क्या? अरे असं काय करतोयस? हे बघ, तू आता तुंपलवारांचं जावई आहेस की नाही, त्यांच्या घरी जावई म्हणून पहिल्यांदा जातोयस, हो की नाही? हो, मी घेतली. बघ ना. बघू. वाव, सुंदर आहे. आवडली तुला? अमूल्य, एकदा घालून बघ ना. अरे पण मी बघ ना. मी कशी घालू शकते ही अंगठी? म्हणजे मला बघायचंय की मुलीच्या हातात ही दिलेली अंगठी कशी वाटते. अच्छा,
मिस्टर वेदांत वानखेडे, द मोस्ट एलिजिबल बॅचलर ऑफ नागपूर, इज इन लव्ह. अगं अमूल्य, नाही तसं काही नाहीये. तू कर ना ट्राय. पण अरे तू दुसऱ्या कोणासाठी घेतलेली अंगठी मी कशी ट्राय करू? अमूल्य, अगं माझ्या लाईफ मध्ये दुसरं कोणी नाहीये. तू बघ ना एकदा घालून. काय यार वेदांत, मी किती एक्साइट झाले होते. मला वाटलं की तू कोणाच्या तरी प्रेमात पडलास. बघ ना, सगळंच कसं सॉल्व्ह झालं असतं. आपण आई अण्णांना जाऊन सगळं सांगितलं असतं. तुझी पण सुटका, माझी पण सुटका. पण असो, बरंच निघते आता. अमूल्य, घालून बघ ना एकदा. ओके. छान आहे अंगठी. तुझ्या हातात छान दिसते. तुझी चॉईस आहे. आणि मला माहितीये माझी चॉईस किती चांगली येते. बरं चल, निघते आता. बरं वेदांत, पुढच्या वेळेला याल त्यावेळेला आजीला आणि नूतनजीना घेऊन यायचं. हा हो अण्णा. आजी येईल, पण मला नाही वाटत आता आईला जमेल. का रे? आता काय माझं लग्न झालं ना, मग आई स्वतःला राजकारणाच्या कामात झोकून देईल आता. नाही, मी मध्ये ऐकलं होतं त्या रुक्मिणी देवींनी काहीतरी त्यांची मुलाखत घेतली ना. हो अण्णा. हो हो. त्यामुळे आता लोकप्रियता वाढली असेल बरीच त्यांची, नाही का? चला निघू आम्ही. हो या, सांभाळ. काळजी घ्या. दादा, आम्ही गाडीत बसतो, तू ये अमूल्याला बाय करून. आई अण्णा येते. चला मग मी पण येतो. अमूल्या, सोडून ये. हो. नाही पण वेदांत आणि अमूल्याची जोडी सुद्धा अगदी छान दिसते. हो तर तुम्हाला सांगू का, अमूल्याविषयीने मला काळजीच नव्हती कधी. तिने जर तिचा स्वतःचा जोडीदार निवडला तर तो उत्तमच असा, याची खात्रीच होती मला. पण आरतीचं तसं नाहीये ना. आरती आपली तितकीशी धीट नाहीये, हळवी आहे थोडीशी. पण तिने सुद्धा छान जोडीदार निवडला, नाही का? थोडक्यात काय, आपण जबाबदारीतून मोकळे झालो. हो. काय ग, अशी तिकडे का उभी आहेस? ये ना. काय ग? काय ग, काय झालं? काही नाही आई, ते मी ऐकत होते की तुम्ही कसं ताईचं कौतुक करताय, माझं कौतुक करताय. बरोबर, चला मी निघतो क्लिनिकला, नाही तर उशीर होईल मला. चहा घेताय? नाही, नको नको, त्या वेळेला विचारू नको. बरं चल का. चल, मी पण आवरून घेते का. कम इन. या. काय म्हणता वेदांत वानखेडे? चाललंय, बसा. थँक्यू. काय घेणार आहे, चहा कॉफी? नाही काही नको. अनिल,
मला सांग, तुझं डिपार्टमेंट एवढं निष्काळजी कसं रे? म्हणजे हे VW हे WB यात कसं काय कन्फ्युज झालं? वेदांत, पोलीस सुद्धा शेवटी माणसंच असतात. बरं ऐक, मी या प्रकरणाची चौकशी केली. WB इन्फ्राच्या साईडवर जो ऍक्सिडेंट झाला तो घातपात होता. काय? हो, आणि ही माहिती, इनफॅक्ट ही रेडीमेड माहिती पोलिसांना कोणीतरी दिली. बट दिस इज रिडिक्युलस. यस इट इज. आणि मला हे प्रकरण वेगळंच वाटते. म्हणजे कोणीतरी मुद्दाम तुला अडकवण्यासाठी हे घडवून आणले असा माझा संशय आहे. मी तपास करेन. हा, पण तू जरा काळजी घे. मी काळजी घे का? वेदांत, तुझे शत्रू वाढलेत. आय डोंट केअर. मी कोणाला घाबरत नाही. बघ, घाबरायची गरजच नाही. मी फक्त तुला काळजी घ्यायला सांगतो. कारण तुझा हा शत्रू आहे, त्याला तुझं आर्थिक नुकसान करायचंच नाही. हा, पण तुझं रेप्युटेशन आणि तुझं नाव खराब करायचंय त्याला. मागे सुद्धा मॉलिस्टेशनची केस आणि मग FIR गायब होणं आणि आता ऐन लग्नात तुला अटक होणं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती मला हे काही माहित नाही. तू त्या माणसाला शोधून काढ. हे बघ, माझा तपास सुरूच आहे, पण तू सावध राहा. आरतीचा विषय कधी डोक्यातून जाणार माझ्या? जाईल. आई, मी काय म्हणते, तू काही दिवसांसाठी का होईना कुठेतरी फिरायला का जात नाहीस? म्हणजे अण्णांची पण खूप दिवसांपासून इच्छा होती ना की तू जरा चेंज म्हणून किंवा जरा ब्रेक घेऊन कुठेतरी जावंस, 4-5 दिवस फिरून यावंस. काय म्हणता अण्णा? अगदी बरोबर. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना आपण जाऊया दोघं. आता अमूल्याच्या लग्नापर्यंत कशाला वाट बघायची? थोडे दिवस दोघे कुठेतरी जाऊन येऊया. नाही हो, म्हणजे मला जमेल असं वाटत नाही. बघितलं मग तू? हे अगं, मला कसं जमेल? तू बघतेस ना, अभ्यास, ऑफिस, कॉलेज सगळंच सुरू आहे माझं. झालं मग कशी जाणार मी? नाही, पण मी काय म्हणतो, तुम्ही आमची वाट बघत बसू नका. तुम्ही तुमचं जाऊन या ना. माझी मी काय बोलताय तुम्ही दोघं? आई, मी काय म्हणते, तू तुझ्या मैत्रिणींसोबत जा ना. म्हणजे वैष्णवी काकू आहेत, सुधा काकू आहेत. आणि तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. मी तुझं सगळं बुकिंग करून ठेवेन. तुझं ट्रॅव्हल बुक करेन, तुझं स्टे बुक करेन, सगळं करून ठेव. बरं, विचारून बघते दोघींना. तुझ्या आणि वेदांच्या लग्नाची तयारी सुरू व्हायच्या आधी थोडे दिवस जाऊन येते. कुठे जाल? चारधाम यात्रेला. चारधाम कुठे? आहो, झालं की. हो का? माझा आणि वेदांचा साखरपुडा झाला नाही, पण गोष्टी अजूनही बदलल्या नाहीयेत. आई आणि अण्णांना असं वाटतंय की माझं आणि वेदांचं लग्न होईल, पण वेदांच्या मनात दुसरंच कोणीतरी. आई, अण्णा, तुम्हा दोघांना मी कसं सांगू की हे सगळं नाटक आहे. गेले आहेत म्हणून समज द्यायला बोलवलंय का मला, की असे प्रश्न विचारायचे नाहीत? तसं असेल तर सॉरी, मी निघते. एक मिनिट. भावना दुखावल्या नाहीत. प्रश्न आवडला मला आणि म्हणूनच मी भेटायला बोलवलं तुम्हाला. तो पुरुषोत्तम गुडपल्लीवर, त्याने निवृत्ती डुमरेचा मर्डर केला. त्याला अटकही झाली, तो शिक्षा भोगून बाहेर आला. पण हे सगळं दिसतंय तेवढं सोपं नाही. काहीतरी फिशी आहे. जसं तुम्ही बातमीच्या मागे जाता, तसं मी या केसच्या मुळाशी गेलो. पण केस रिलेटेड सगळे पुरावे डिस्ट्रॉइड आहेत. कोणतरी संपवून टाकलेत. सो जे काही घडलंय ते समजणं आणि बाहेर येणं खूप महत्वाचं आहे. हा तुमचा सल्ला आहे की स्वार्थ आहे? इच्छा समजा माझी. योग्य उमेदवार मिळाला की कळवतील आपल्याला. वेदांतला सांगितलं नाही अजून. का? त्याला नाही पटणार आहे काहीच. मी तुझी आई आहे, हे सगळे मी तुझ्या भल्यासाठी करते असं सांगा त्याला. पटेल त्याला. मला कळतंय, पण त्याला नाही पटणार.
आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधायला पाहिजे. फोन घेतो. हा कुठे? ऑफिस मध्ये? हा ठीक आहे बघतो. हा ओके. काय झालं? या रुक्मिणी देवी आपल्या ऑफिस मध्ये गेली होती, तिथला फोटो आहे. हो, ही काय करते ऑफिस मध्ये? जसे आपण लोकांना धक्के देण्यासाठी फोटो पाठवतो तसा प्रयत्न लोक करू पाहतायत. अहो पण ऑफिस मध्ये काय काम असू शकतं तिचं? थांबा, मी फोन करते. एक मिनिट. असं काही करू नका. आपल्याला काही माहित आहे, कळूच द्यायचं नाही. अहो पण ती तिथे ऑफिस मध्ये जाऊन काहीतरी. होईल सगळं व्यवस्थित, काळजी करू नका तुम्ही. तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? खरंय, मी इतका कसा शांत राहू शकतो? काय कसं वाटलं डेकोरेशन? छान आहे. पण कोणी सजवली बेडरूम? अगं असं काय करतेस? दुसरं कोण करणार आहे डेकोरेशन? मीच करून घेतलंय. मीच सजवली तुमची रूम. मग छान आहे ना? पण विक्रांत कधी येणार आहे काही सांगून नाही गेलाय ना? येईल तो. तू नको काळजी करूस. तू शांतपणे झोप. आणि तुला काही लागलं ना तर मला हाक मार ना, मी आहे. गुड नाईट. गुड नाईट. हा बोल. चुकीच्या वेळेला कॉल केलाय का मी? नाही ग, बोल तू. ए तायडे, आज पूजा होती ना? कशी झाली पूजा? छान झाली. घरच्या घरीच केली ना? मग आता काय? काय तू? अमूल्या तू गप्प बसा. विक्रांत नाहीये घरी. काय? आत्ता कुठे गेलाय तो? एक महत्वाची मीटिंग होती ना म्हणून गेलाय. आत्ता या वेळेला? बघ ना, असेल काहीतरी महत्वाचं. बरं तू काय सहजच कॉल केलास? ताई, आम्हाला सगळ्यांना खूप आठवण येत होती ग तुझी. आई तर माहितीये सतत तुझं नाव घेत असते. मग तिच्या लक्षात येतं की तू इथे नाही, सासरी आहेस. मला पण खूप आठवण येते तुमची. बाकी सासूबाई काय म्हणतायत? सरळ वागतायत का मग सासूगिरी करतायत? खूप चांगल्या आहेत त्या. तूच उगाच खोड काढत असतेस त्यांची. माझ्याशी तर फार प्रेमाने वागतात. चला बरं झालं. तुम्हा सासू सुनांना कुणाची नजर नको लागायला. आणि जर कुणाची नजर लागलीच ना तर माझ्याकडे 100 रुपये तुझ्या सासूला सरळ करण्याचे. पण अमूल्या, तुला माहितीये का, विक्रांतची बेडरूम ना खूप मोठी आहे. म्हणजे आपल्या ना 2 बेडरूम होतील यात. पण तायडे, माझी बेडरूम खूप मोठी आहे. तू नाही आहेस ना आता. आता काय, आता मी पण मस्त बेडवर पडून लोळणार आहे. चल बाय. एन्जॉय. बाय. ओके सर. आणि ऐक, मी तुला काही फाईल्स मेल केल्यात. त्यात मला कन्सिडरिंग द अबव प्रेपोजिशन अँड एक्सेप्ट द इन्क्रीज ओव्हरड्राफ्ट ऑफ 300 crores थँकिंग यू असं लेटर हेडवर ऍड करून पाठव. ठीक आहे सर. हॅलो, मिस्टर वेदांत वानखेडे. येस स्पीकिंग. मला असं कळलंय की तुमच्या VW इन्फ्राला नवीन CEO ची गरज आहे. व्हॉट? हो, अशी काही रिक्वायरमेंट असेल तर प्लीज कन्फर्म कराल का?
नाही म्हणजे मी सीव्ही पाठवतो. आणि सीव्ही कोणाला पाठवायचंय? हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाही आणि मी वेदांत वानखेडे स्वतः सीईओ आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. रिक्वायरमेंट नाहीये तर मार्केटमध्ये अशी न्यूज का करते? अहो, तुम्हाला सांगितलं ना रिक्वायरमेंट नाहीये, आणि तुम्हाला जिथून ही न्यूज मिळाली तिथेही सांगा की आमच्या कंपनीत सीईओची रिक्वायरमेंट नाहीये. इडियट्स. काय झालं सर? VW इन्फ्रामध्ये सीईओची रिक्वायरमेंट. काय? पण सर तुम्ही असताना नवीन सीईओ ची काय गरज आहे? नाही तर काय म्हणतात, मार्केटमध्ये अशी न्यूज पसरली. सर एक विचारू का? आजकाल हे काय चाललंय? मी पण तोच विचार करतो. आधी गैरसमजातून मला अटक झाली आणि आता ही सीईओची रिक्वायरमेंट. सर मी काही माहिती काढू का? म्हणजे नाही नाही ना, तुला जेवढं काम सांगितलं तेवढं तू कर, माझं मी बघतो. जा. हा. आरती, ठेवले सगळे दागिने. व्हेरी गुड. शब्द अजिबात खाली पडू देत नाही सर तू आरती. चांगली गोष्ट आहे. पण तुझी बहीण जरा आगाऊच आहे नाही का? अरेला का रे केलंच पाहिजे. चांगलं आहे का हे वागणं? हेच का तुमच्या अण्णांचे संस्कार? अमूल्य कुठे आहे? गेली ती. आरती जरा बस. काय झालं? बस सांगितलं ना, मग बस. एक गोष्ट आता लक्षात ठेवायची, तू वानखेड्यांची सून आहेस तेव्हा आयुष्य आरामात राहायचं. तुझ्या घरासारखी गरिबी इथे नाही. तेव्हा ना आता चकचकीत राहायचं. हवे तेवढे पैसे खर्च कर, पण हिशोब पक्का पाहिजे मला. हे घे. अहो, हे कशाला? अगं असू दे, खर्चाला लागतील तुला. उठ. हे असं पाहिजे. उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. हे घे. ह्या आपल्या कपाटाच्या लॉकरच्या किल्ल्या, ह्या तुझ्याकडे ठेवायच्या. अगं घे. नाही नको. असू दे. त्यामध्ये तुझ्या आई आणि अण्णांनी नावापुरते जे काही दागिने दिलेत ना ते ठेव, आणि वानखेड्यांचे वडिलोपार्जित दागिने व्यवस्थित ठेवायचे. नाही नको, तुमचे पैसेही नको आणि हे किल्ल्या पण नको मला. इतक्या लवकर जबाबदारीतनं पळ काढतेस? असं कसं चालेल? माझं लग्न झाल्यावर माझ्या सासूनी सुद्धा मला या किल्ल्या दिल्याच होत्या. तेव्हा आता या किल्ल्या तुझ्याकडे ठेवायच्या, नाहीतर तुझी आई तुझी बहीण मला नावं ठेवतील, म्हणतील स्त्रीधन आहे ते तिचं. ओके नाही? नाही नको, हे पैसे सुद्धा नको आणि या किल्ल्या पण नको. असं कसं? आता गरिबी विसरायची. लग्न आधी वाटेल ते करायला तयार असतात, पण एकदा लग्न झालं की मग आय डोंट केअर ऍटिट्यूड घेऊन वागतात. एका क्लायंटने फोर्स केलं त्याला. वेदांत, तू त्याची बाजू घेऊ नकोस. त्याला म्हणाव तू लग्न केलंय ना तर आता जबाबदारीने वाग. अमूल्य, अगं काय अमूल्य अमूल्य? हे सगळं बघून ना मला असं वाटतंय की लग्नच नको करे. अगं तू एवढं टोक का काढतेस? लग्नापर्यंत जायचं. तुला काय पडलंय रे एवढं लग्नाचं? अरे हो, तुला तर आता लग्न करायचंय ना त्या अंगठीवाल्या मुलीशी. छान, चांगली प्रगती हा वेदांत. म्हणजे कालपर्यंतच्या माणसाला लग्न सुद्धा करायचं नव्हतं, आज तू अंगठी घेऊन तयार आहे. गुड. कर, तू लग्न कर, पण तुझ्या भावासारखे रंग नको दाखवूस हा. पण तू तुझ्या बायकोला वेळ दे, तिला समजून घे, तिची काळजी घे. काय ना वेदांत, बाईला समजून घेणं अवघड नसतं.
फक्त तिचं मन सांभाळून घ्यायला शिकावं लागतं. जनरल विचारलं म्हणजे अंदाज विचारला. ठीक, जाऊ. कार्तिक, तुला काय वाटतं कोण असेल? विक्रांत, तुझं काही डोकं बिका फिरलंय का? तिला काय विचारतोयस? तिला सीईओचा फुल फॉर्म तरी माहितीये का? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. करेक्ट. आई, तू पण जोकच करते का? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं रे. कसं आहे की बिझनेस मधलं तिला काय माहिती असणार ना, म्हणून म्हटलं मी. बाकी काही नाही. वेदांत, फोनवर अजून काही बोलणं झालं का? अगं मी काही जास्त विचारलं नाही. अच्छा. पण आई, मला असं वाटतंय कोणीतरी ना आपल्या कंपनीचं रेप्युटेशन खराब करण्यासाठी हे सगळं करतंय. आणि जो कोणी आहे ना त्याला मी शोधून काढणार. तुम्ही पाणी घ्या ना. हळू. ठसका लागला ना? आजीनीच आठवण काढली असणार. करेक्ट करेक्ट म्हणालीस. आजी आठवण काढत असणार. काय करतोयस रे विक्रांत? अशी रागवू नकोस ना प्लीज. बस, मी तरी काय करू? मला असं अर्जंटली मुंबईला जावं लागतंय. नेहमीच कसं रे अर्जंट काम येतं तुला? अगं, RBIच्या ऑफिसरची अपॉइंटमेंट मिळाली. मी जो NBFCचा बिझनेस करतो ना त्याच्यासाठी RBIचं रजिस्ट्रेशन लागतं. आणि हे रजिस्ट्रेशन नाही झालं ना तर आमचा बिझनेस बंद होऊ शकतो. क्रांत, पण हे बघ, मी समजू शकतो, पण प्लीज तू पण समजून घे ना मला. आणि आता काय अख्खं आयुष्य आहे आपल्याकडे एकत्र घालवायला. मी समजू शकते, पण हे सगळं अचानक ठरलं ना म्हणून माझा मूड ऑफ झाले. पण मी काय वर्षभरासाठी जात नाहीये. 2 दिवसाचं तर काम आहे. ते झालं की येतो लगेच. मग जाऊ आपण फिरायला. ओके? ठीक आहे, पण लवकर ये. हा, ठीक आहे. पण आधी मला छान हसून बाय कर. हे असं डोळ्यात पाणी आणून दे. बर, चल आता. चल. हो चालेल ना. फॅमिली ट्रिप आहे का की सोलो ट्रिप? नाही, सासूला जायचंय. म्हणजे भावाच्या सासूला जायचंय. ओके, मग डेस्टिनेशन ठरलंय का? अमूल्य, डेस्टिनेशन नाही, फिक्स नाहीये. नाही अजून. मग सर तुम्ही आधी डेस्टिनेशन ठरवा, मग बाकी मी बघतो सगळं. ओके, मी कळवतो तुला. ओके सर. आधी डेस्टिनेशन ठरवावं लागेल. कुठे जायला आवडेल आईला? अमूल्य, असा विचार कर की तुला जायचं. तू कुठे गेली असतीस? एखाद्या शांत ठिकाणी जिथे फक्त समुद्र असा. मी तर फॉर शुअर हिमाचलला गेलो असतो. हिमाचल? नाही, हिमाचल नको. ते मग जंगल सफारी? काश्मीर? काश्मीर बेस्ट आहे. मी आत्ताच फ्लाईटचं तिकीट बुक करतो. अरे वेदांत, जर काश्मीरला जायचंय तर बसने किंवा ट्रेनने जाण्यात मज्जा आहे ना. पण एवढं ट्रेनने कसं ट्रॅव्हल करणार? अरे पण आपण एक्सप्लोरच करणार नसू, मग काय मजा आहे ट्रिपला जाण्यात. तुझं बरोबर आहे, पण बाय रोडच जाऊयात. बेस्ट आहे. मला पण चालेल. डन देन. डन. ट्रिपला आईला जायचंय, पण आपणच प्लॅनिंग करत बसलो. हो, पण तुझ्या लक्षात आलं का, आपल्या आवडी निवडी ना एकदम म्हणजे एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. ऑपोजिट ऑलवेज अट्रॅक्ट.
काय? आय मीन दोन विरुद्ध टोक असतात ना, सो ते असे ताईचा फोन. एक मिनिट. हा ताई बोल. अमूल्य तू कामात आहेस का ग? ताई तुझा आवाज असा काय येतोय? तू रडतेस का? ताई अगं अगं काय झालं? तू तू का रडतेस? अमूल्य स्पीकरवर टाक. ताई अगं बोल ना, काय झालं? हे बघ तू बोलणार नाहीस तर मग मला कसं कळेल तुला काय झालंय ते? मी कॉलेजला निघाले होते. अमूल्य अगं मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्यात. खूप सिलेबस पूर्ण करायचा आहे आणि नूतन काकू म्हणतात की कॉलेजला नाही जायचं, घरी कोणीतरी थांबायला हवं. मग मला कळत नाही नूतन काकू का अशा वागताय. अमूल्य अगं आई पण खूप प्रोग्रेसिव्ह विचारांची आहे. ती का असं करते मलाही कळत नाही. हे बघ वेदांत, तुझी आई आहे ना, कधी काय करेल ना काहीच नेम नाहीये तिचं. तू एक काम कर, तू आरतीला फोन कर आणि तिला सांग जा बिंदास कॉलेजला. अरे मी ताईला कॉल केला तर मी तुझ्या फॅमिली मॅटर्स मध्ये नाक खूप असते असं म्हणून नूतन काकू बाऊ करतील. त्यापेक्षा तू कर ना तिला कॉल. अगं पण मग माझं आणि आईचं भांडण होईल. ठीक आहे मग मीच कॉल करते नूतन काकूंना, म्हणजे आणखी मोठा इश्यू. किंवा मी एक काम करते ना, संध्याकाळी तुझ्या घरीच जाते आणि त्यांना बोलते. नाही ऍक्च्युअली भांडते त्यांच्याशी. नाही यार वेदांत, माझ्या ताईसोबत खूप चुकीचं होतंय. मी हे सहन नाही करू शकत. हे बघ माझा खूप जीव आहे माझ्या ताईवर आणि मी तिला असं नाही बघू शकत. तू राहू दे, मी बोलून घेईन त्यांच्याशी. अमूल्य थांब. तुझं बरोबर आहे, मी करतो फोन आरतीला. हॅलो. हा वेदांत बोलतोय. हा बोल. ऐक, घरी त्या मेड आहेत का ज्योतिताई? हो. ओके, मग त्यांना सांग घराकडे लक्ष द्यायला आणि तू जा कॉलेजला. अरे पण हा रागवतील. आरती तुला जॉब करायची इच्छा आहे ना, मग तू जा. अगं आम्ही कोण नाही होत तुला थांबवणार आहे आणि मी बोले नाही. डोंट वरी. नको वेदांत, मला खूप भीती वाटते. ते अजून चिडतील. आरती अगं मी बोलतोय ना तुला, तुझा. आणि आई जर काय बोलली तर तिला सांग की वेदांतने सांगितलं. नक्की जाऊ ना. आरती तू जा कॉलेजला. थँक्यू वेदांत. अगं थँक्यूची काही गरज नाहीये. आरती तू ना एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मताला किंमत आहे. And you're a part of my family. जा तू. बाय बाय. And don't worry, करेन मी सगळं मॅनेज. खरंच वेदांत, तू त्या घरात आहेस ना म्हणून माझं अर्ध टेन्शन कमी झालं. थँक्यू सो मच. माय प्लेजर. आणि काय का अमूल्य, मला एक गोष्ट सांग, तू अशी एकदम खमकी आहेस, मग आरती अशी काय? दोघी बहिणी बहिणी तुम्ही वेगळ्या आहात. शिकव जरा तिला. सिरियसली तुला ताई माझ्यासारखी व्हायला हवी आहे. वेदांत तर एक अमूल्य झेपत नाही तुला. ताई जर माझ्यासारखी झाली तर तुझं सोड, तुझ्या आईचं कसं होईल? बाय द वे, तुझी आई घाबरते बर का मला. हो बोलती. मुलगी कशी वाटली? हा चांगली वाटली ती मला. मॅडम आपल्याला चांगला नाही, सगळ्यात चांगला उमेदवार व्हावा. मग काय मुलगीच फायनल ना? ठरलं? नाही मॅडम, आपण मुलीचीच निवड करूया. मॅडम शिकलेल्या महिलांची दृष्टीच निराळी असते. आपलं करिअर तर घडवतातच, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा अतिशय उत्तमरित्या पार पाडतात. तुमचंच बघा ना, तुम्ही घर चालवता, व्यवसाय चालवता,
राजकारणात आहात आणि तसंही आपल्या कंपनीमध्ये मुलींची संख्या कमी आहे म्हणून मुलगीच निवडूया आणि मला वेदांतला दाखवून द्यायचं की मुली सुद्धा कुठेही कमी नाही आहेत. पण मला एक वेगळीच भीती वाटते. मी असताना कसली भीती? नाही म्हणजे कसं आहे की अचानक हे सगळं कळल्यावरती बिथरणार तर नाही ना तो? त्रास तर होणार नाही ना त्याला? होईल थोडा त्रास, पण आपण चुकीचं असं काय करू? आणि समजा त्रास झाला तरी चांगुलपणा तुम्ही घ्या, वाईटपणा मी घेईन. बरं मग कधी सांगूया? बोर्ड मीटिंग मध्ये. डायरेक्ट सांगायचं नाही. मला असं वाटतं की थोडीशी काही कल्पना दिली असती त्याला आधी तर. म्हणजे कशाला कल्पना द्यायची मॅडम? तुम्ही निवड केली त्या मुलीची, तुम्ही मालक आहात त्या कंपनीच्या, म्हणजे मला काही सांगायची गरज नाही. तुम्ही अजूनही काळजीत आहात बघा. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? काय हो, आज काय दुपारचं जेवण रात्री करायचा विचार होता की काय? किती उशीर झाला? नाही, एक लेडी पेशंट आली होती, तिच्याशी बोलण्यात जरा वेळ गेला थोडस. का हो, काय झालं? त्यांनी प्रचंड त्रासली होती बिचारी. कशामुळे? तिला मूल होत नाही म्हणून तिच्या सासरचे छळ करतात तिचा, शारीरिक सुद्धा आणि मानसिक सुद्धा. आई काय ते म्हणे सतत वांजोट म्हणून हिणवतात तिला. नाही म्हणून मी काय म्हणत असतो ना, जग नैतिक दृष्ट्या हल्ली अधोगतीलाच चाललेलं आहे. सुशिक्षित लोक सुद्धा असं वागतात, त्याचं आश्चर्य वाटतं मला. अतिशय भयानक अवस्थेत होती पोरगी. तिची एकंदर अवस्था बघून, तिचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की तिचा जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. बापरे. म्हणून जरा समजूत काढली त्या मुलीची. बरं झालं. बिचारीचा त्रासलेला चेहरा अजूनही डोळ्यासमोर जात नाहीये माझ्या. खूप खूप निर्दयी आहे तिचे सासरचे. असं काही ऐकलं ना की मला बाई आपल्या आरतीची काळजी वाटते. ती काही बोलत नाही ना त्यामुळे. आणि त्यात नूतनताई, त्या कधी कशा वागतील काही सांगता येत नाही. काय नाही, आपल्या आरतीशी असं वागण्याची नूतनजींची अजिबात बिशाल होणार नाही. मागे आरतीचा अपमान केला होता त्यावेळी मी चांगली समज देऊन आलो होतो त्यांच्या घरी जाऊन त्यांना. आणि तशी वेळ आली तर पुन्हा जाऊन बोलेन ना. पण अशी वेळ येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना आहे बाई. हो, पण तरी तुम्ही अधूनमधून आरतीला फोन करत जा. हो हो, अर्थात. बोलता करा जरा तिला. प्रयत्न करते. पण काय, तिच्यासाठी आता ते घर नवीन आहे, घरातली माणसं नवीन आहेत, सगळ्यांची ओळख होईपर्यंत थोडा वेळ जाणार. मी अमूल्याला सुद्धा सांगणार आहे, 2 दिवसात नाही एकदा आरतीला फोन कर, बोल तिच्याशी. आरतीला असं अजिबात वाटतं कामा नाही कन्यादान करून यांनी माझी पाठवणी केली म्हणजे आता घरचे विसरले आपल्याला, असं होता कामा नाही. मी करते आजच तिला फोन. आणि मला असं वाटतं एकदा का अमूल्य आणि वेदांचं लग्न झालं, अमूल्य त्या घरात गेली ना की आपली आरतीची काळजीही मिटेल. दोघी एकमेकींना नीट सांभाळून घेतील. हो, ते आहेच मला. बरं, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. हो. ज्योती, हो आले तर. माझ्यासाठी कॉफी कर. हो. प्रथम तू नको, आरतीला सांग. आरती वहिनी घरी नाहीत. का? कुठे गेलीये? कॉलेजला गेलेत. ठीक आहे, बघ. तू कॉफी आण जा. हो. काय झालं? असं का बघताय? मलाच विचारतेस काय झालं म्हणून? तुला सांगितलं होतं ना घराबाहेर जायचं नाही म्हणून. काय विचारतेय?
तुला सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही, तरी सुद्धा गेलीस. झालं, जरा काही बोललं की लगेच डोळ्यात पाणी. इतकं वाईट वाटतंय ना, मग वागायचं कशाला?